नमस्कार मित्रांनो, तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की पारू मंदिरात आलेली असते। जे काही बंगल्यामध्ये चालू आहे ते तिला सहन होत नाही आणि ती देवाकडे प्रार्थना करायला आलेली असते। पारू म्हणते, देवा हे सगळं काय होऊन बसलंय? माझी भक्ती कुठे कमी पडतीये का? तू असे सगळे खेळ का खेळतोय माझ्यासोबत? या सगळ्याचा मला किती त्रास होतोय ना तुला नाही माहिती। आधी तू आदित्य सरांचं माझ्यासोबत लग्न लावून दिलं, मग मला त्याचा त्रास व्हायला लागला। मी ते लग्न आपलंसं मानलं, माझं लग्न आहे असं मानलं। मी त्या घरातल्यांना, किर्लोस्कर घराला सगळ्यांना आपलंसं केलं। आतापर्यंत मी तुझ्याकडे फक्त किर्लोस्करांचं सुख मागितलं होतं, पण किर्लोस्करांच्या आयुष्यात तू ते सुख येऊ देत नाहीयेस। आधी ती दिशा आली घर उद्ध्वस्त करण्यासाठी, तिच्या तावडीतून घर सोडलं, तर लगेच तू देवी आई आणि आदित्य सर यांचं नातं बिघडवून टाकलं। आणि ते जरा चांगलं नाही झालं तर आता प्रीतम सर आणि आदित्य सर सुद्धा भांडायला लागले। देवा हे काय लावलंयस तू सगळं? तू हा सगळा खेळ कधी थांबवणार आहेस? का असं वागायला लागलायस तू? आणि तू माझ्यासोबत असं करतोयस, मग मी तुला देव का मानायचं? तेवढ्यात तिथे एक बाई येते आणि ती म्हणते, आपण देवाला देव का मानावं यासाठी तो आपल्याला संकटात टाकत नसतो। ती पारू मागे वळून बघते। ती बाई पारूला सगळं काही सांगत असते। देव काय असतं, देव पण काय असतं, देव संकट का देतो, हे सगळं काही सांगते। ती बाई म्हणते, अरे मी तुझ्याशी गप्पा मारत काय बसले? माझे भाऊ वाट बघतायत बाहेर, मी आले देवाचं दर्शन घेऊन। पारू तिला थांबवते आणि पारू म्हणते, ताई थांबा ना 2 मिनिटं। अहो किती भारी बोललात तुम्ही, मी उगाच देवावर रुसून बसले होते, मी देवावरती रागावून बसले होते आणि तुम्ही मोठ्या बहिणीसारखे आलात आणि माझे डोळे उघडले। पारू तिच्या पाया पडते आणि पारूचं मंगळसूत्र बाहेर पडतं। ती म्हणते, वा तुझं मंगळसूत्र किती छान आहे। पारू लपवायला लागते। ती बाई म्हणते, मंगळसूत्र का लपवतेस तू? अगं मंगळसूत्र हा बाईचा अभिमान असतो आणि ते मिरवायचं असतं, राहू दे बाहेरच। पारू मंगळसूत्र लपवते आणि तिथून पळून जाते। तर इकडे अहिल्या श्रीकांत दोघंही घरामध्ये काम करत बसलेले असतात आणि तिथे पप्पू सोहम येतात। ते पिक्चरचं प्रमोशन करायला आलेले असतात। प्रीतम प्रिया तिथे येतात आणि त्यांना भेटतात। सोहम आदित्यला आवाज देतो। अहिल्या म्हणते, अरे तो आत्ताच ऑफिसला गेलाय, तुम्ही दोघं येणार आहेत असं कळलं असतं ना तर तो थांबला असता, गेला नसता ऑफिसला। सोहम आदित्यला मेसेज करतो। आदित्य कार चालवत असतो आणि मेसेज बघतो। आदित्यला समजतं की सोहू पप्प्या आलेत। लगेच आदित्य गाडी वळवतो। तो अनुष्काला म्हणतो, अनुष्का आज आपण घरी जाऊयात, ऑफिसला नको जायला। अनुष्का विचारते, सगळं काही ठीक आहे ना? आदित्य म्हणतो, हो सगळं काही ठीक आहे। खरं तर मला माझ्या भावाने बोलवलंय। अनुष्का मनात विचार करते आणि ती म्हणते, प्रीतमने याला का बोलवलं असेल आणि हा एवढा का खुश झालाय? तर आदित्य घरी येतो, गाडी पार्क करतो आणि गाडी लावून धावत आतमध्ये जातो। आदित्य सोलू पप्प्या यांना भेटतो। ते दोघं अनुष्काला बघतात आणि विचारतात, ही कोण आहे? अहिल्या ओळख करून देते आणि म्हणते, आदित्यची होणारी बायको अनुष्का। आणि ते दोघं पटकन अनुष्काच्या पाया पडतात आणि म्हणतात, होणारी वहिनी आमच्या मावशीसारखी नाहीये, आम्ही आलोय पण आम्हाला साधं पाणी सुद्धा विचारलं नाही। पारू त्या दोघांसाठी पाणी घेऊन येते। सोलू म्हणतो, ही आहे आमच्या मावशीसारखी, आल्या आम्हाला पाणी विचारलं। प्रीतमच्याही मनात तेच असतं। अहिल्या म्हणते, पारू पाहुणे आलेत ना, मग जेवणाची तयारी कर। पारू स्वयंपाकघरात निघून जाते। पप्प्या म्हणतो, आदित्य हा प्रीतम अजूनही तुझ्या मागे मागे तसाच फिरतो का रे? भाई बोला भगवान बोला असं करत। अहो तुम्हाला माहितीये का, आम्ही अजूनही यांची आठवण काढतो ना, तेव्हा असं म्हणत नाही की भाऊ भाऊ आहेत, आम्ही असं म्हणतो की राम लक्ष्मणाची जोडी आहे, जे कधीच भांडत नाहीत। आमची मम्मी तर सारखं उदाहरण देते। अहिल्या म्हणते, तुम्ही आलात पण आमची चिमणी, तुमची बहीण कुठे? सोलू म्हणतो, ती मंदिरात गेली, आली की बघ कसं घर डोक्यावर घेते ते। श्रीकांत म्हणतो, आता आला आहात ना तुम्ही तर राहायचंय। सोलू म्हणतो, नाही मी आमंत्रण द्यायला आलोय, माझं लग्न आहे ना, 24 तारखेला लग्न आहे आमचं। श्रीकांत अहिल्या आपल्या रूममध्ये निघून जातात, तर प्रीतम आणि आदित्य एकमेकांकडे बघत सुद्धा नसतात। सोलू विचारतो, काय झाले तुमच्या दोघांचं, काही बिनसलंय का? मी आल्यापासून बघतोय तुम्ही दोघं एकमेकांच्या नजरेला नजर देत नाहीये, सांगा ना काय झालंय? प्रीतम म्हणतो, मला महत्त्वाचा फोन करायचाय, मी पटकन आलो। प्रीतम तिथून निघून जातो आणि प्रिया त्याच्या मागे मागे जाते। आदित्य म्हणतो, ते गेलेत ना, जाऊ देत, तुम्ही सांगा लग्नाची तयारी कुठपर्यंत आलीये? पप्प्या म्हणतो, विषय बदलू नको, काय झालंय ना तेवढं सांग आम्हाला।
आदित्य काहीच सांगत नाही आणि फ्रेश व्हायला रूममध्ये निघून जातो. ते दोघं अनुष्काला विचारतात काय झालंय. अनुष्का म्हणते थांबा आलेच मी. अनुष्का ही आदित्यच्या मागे मागे निघून जाते. सोलू पप्प्या हे स्विमिंग पूल जवळ उभी असतात. स्विमिंग पूल आणि तिकडचा आजूबाजूचा परिसर बघत असतात. पप्प्या म्हणतो हे आदित्य प्रीतम एवढ्या जीवाभावाचे आहेत दोघे पण आता एकमेकांकडे बघत सुद्धा नाहीयेत. नक्कीच काहीतरी झाले पण आपल्याला कसं कळणार की काय झाले. पारू त्या दोघांसाठी पण चहा घेऊन येते. पप्प्या विचारतो तू पारू ना, आदित्य प्रीतम यांची मैत्रीण ना. पारू म्हणते हो मी इथे काम करते, स्वयंपाकघर सांभाळते. पप्प्या विचारतो पारू काय झाले, त्या दोघांमध्ये काही बिनसलंय का, काही भांडण झालंय का. पारू म्हणते हो तुम्ही बरोबर ओळखलं, त्या दोघांमध्ये मोठं भांडण झालंय आणि त्यामध्ये आदित्य सरांनी प्रीतम सरांवरती हात उचलला. दोघंही हट्टाला पेटलेत आणि एकमेकांचं ऐकायचं नाही म्हणतायत. आता दादा तुम्हीच काहीतरी करा, काहीही होऊ देत पण घर तुटता कामा नये आणि प्लीज मी तुम्हाला हे सगळं सांगितले म्हणून कोणाला सांगू नका. आणि देवी आईंना त्यांच्या भांडणाबद्दल काहीच नाही माहिती, त्यांना प्लीज नका सांगू. सोहम म्हणतो नाही आम्ही त्यांना नाही कळू देणार. सोलू पप्प्या विचार करतात की आदित्य प्रीतम यांचं भांडण कसं मिटवायचं. तर इकडे आदित्य फ्रेश होऊन उभा असतो, तो आपल्या रूम मध्ये असतो. तेव्हा तिकडे सोलू येतो. सोलू आदित्यला म्हणतो महत्वाचं बोलायचं होतं. माझा भाऊ पप्प्या तो माझा मोठा भाऊ आहे, पण कधी कधी आहे ना माझ्या मनात काय चालू आहे, मला काय प्रॉब्लेम आहे मी त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तरी पोचत नाही त्याच्यापर्यंत. मोठा भाऊ कसा हवा, लहान भावाच्या सगळ्या चुका पोटात घालणारा, त्याला समजून घेणारा, त्याला काय हवं नको ते बघणारा. जसं तू आहेस प्रीतमच्या पाठीशी तसा आता प्रीतमच्या पाठीशी तू उभा आहेस. त्यामुळे प्रीतम चुका जरी करतो ना तो कॉन्फिडेंटली करतो. मला तर सारखं असं वाटते की पप्पा माझा भाऊ नको होता, तूच असायला हवा होतास. प्रीतमला ठेस लागली की तुला त्रास होतो, तुझ्या डोळ्यात पाणी येतं. तुझ्यासारखा भाऊ हवा होता मला. आदित्यला खूप वाईट वाटतं आणि त्याला आपली चूक कळत असते. तो मान खाली घालून बसलेला असतो. तर इकडे पप्प्या प्रीतमकडे येतो आणि तो म्हणतो अरे तो सोलू एक धड काम करत नाही, मान खाली घालायची वेळ आणलीये, एक ठेवून द्यावीशी वाटते. मला तर असं वाटतंय ना तुझ्यासारखा भाऊ हसायला हवा होता. आता तू कसा आहे आदित्यच्या प्रत्येक निर्णयाचा आदर करतोस, त्याला उलट उत्तर देत नाही कधीच तू त्याला उलट प्रश्न विचारत नाही. उलट तो माझा भाऊ सोन्या, त्याला काहीच कळत नाही. आता आदित्य कोणताही विचार करतो, कोणताही निर्णय घेतो त्यावेळेस त्याच्या मागे काहीतरी कारण असतं आणि हे तो समजून घेतो. पण माझा भाऊ तसं काही समजूनच घेत नाही. आदित्य मोठा भाऊ म्हणून तुला जीव लावतो आणि तू त्याची प्रत्येक बाजू समजून घेतोस. भाऊ हवा तर असा. प्रीतमलाही आपली चूक कळते आणि तोही मान खाली घालून उभा असतो. पप्प्या सोन्या एकमेकांच्या भावांबद्दल बोलत असतात, त्यांच्या चुका दाखवत असतात आणि आदित्य प्रीतम किती परफेक्ट आहेत हे सांगत असतात. आदित्य प्रीतम खूप रडायला लागतात आणि त्यांना असं वाटतंय की आत्ता धावत जावं आणि एकमेकांना मिठी मारावी. सोन्या विचारतो आदित्य काय झाले, तू ठीक आहेस ना, तुझ्यात आणि प्रीतम मध्ये काही भांडण तर नाही झालं ना. आदित्य म्हणतो नाही सगळं काही ठीक आहे, पण मला महत्वाचं काम आहे प्रीतमकडे, मी पटकन भेटून येतो. तेवढ्यात तिथे सोन्या येतो. सोन्या म्हणतो प्रीतमला भेटायला चाललायस ना, मग त्याची काहीच गरज नाहीये. प्रीतम तिथे आलेला असतो. प्रीतम आदित्यला मिठी मारतो आणि दोघंही खूप रडतात. ते दोघं एकमेकांना मिठी मारून सॉरी म्हणतात. तेवढ्यात तिथे सावित्री येते. सावित्री म्हणते अहिल्या मॅडमने बोलवलंय. तेव्हा सगळेजण खाली येतात. तर इकडे खाली सोन्या पप्पे यांची बहीण चिमणी आलेली असते. ती अहिल्याला भेटते. अहिल्या चिमणीला हळद कुंकू लावते आणि तिचा निरोप घेत असते. चिमणी सगळ्यांना हळदी कुंकू लावते. पारूकडे येते आणि पारूला ती हळद कुंकू लावायला घेते. पारू तिला इशारा करते आणि काही बोलू नको म्हणून सांगते. चिमणी म्हणते सॉरी, चुकून आले तुमच्याकडे. ती पारूला म्हणते चल ना मला बाहेर सोडायला. ते सगळेजण जातात. पारू पण चिमणी सोबत जाते. चिमणी पारूला बाहेर घेऊन येते आणि ती म्हणते मला समजलंय तू हे सत्य का सांगत नाहीये, पण देव आहे ना, देव सगळं सत्य समजून घेईल, देव तुला बळ देईल, हे सत्य एक दिवशी तू सगळ्यांना सांगशील. असं म्हणून चिमणी पारूला हळदी कुंकू लावते. पारूला खूप छान वाटतं. पारू म्हणते ताई तुम्ही खूप खूप छान आहात आणि खूप फर्स्ट क्लास आहात. धाबाडी फॅमिली निघून जातात आणि आपला आजचा भाग इथेच संपतो. असेच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.